काळा पुरुष तो हा गगनात नांदे, अनुभवाच्या भेदे भेदला जो. भेदोनी अभेद, अभेदोनी भेद, सच्चिदानंद जेथे नाही. ज्ञानदेव म्हणे तेथे अक्षय राहिला, आत्मा म्या पाहिला या दृष्टीसी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातल्या 10व्या क्रमांकाचा श्लोक, बीजं मां सर्वभूतानां विद्वे पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्विनामहम, या श्लोकावर आपण चिंतन करत आहोत. चराचरामध्ये भगवंत स्थित आहेत, कणाकणामध्ये ते व्यापून उरले आहेत. चर असो अचर असो, पशु पक्षी असो, वृक्षवेली असो, दोन्ही ठिकाणी चैतन्य आहे, ईश्वर तत्व आहे. आणि असं असलं तरी अचर हळूहळू भगवंताचीच निर्मिती असल्याची साक्ष आपल्याला पडते. कारण या ठिकाणी द्रष्ट जे जे आहे, जे जे आपण पाहतो, ती संपूर्ण निर्मिती भगवंताची. आणि भगवंत हे सांगतायत की निर्माण केलेल्या वस्तू आणि त्या वस्तूमध्ये अस्तित्वात असलेली शक्ती ही सगळी माझी दानत आहे, मी दान केलेलं आहे. त्यानं ती शक्ती काढून घेतली तर वृक्षवेली सुद्धा उभे राहू शकत नाही महाराज. जीवजंतूंची गोष्ट वेगळी आहे. एकूण 84 लक्ष योनी आहेत, त्यापैकी काही चर आहेत, काही अचर आहेत. काहींची हालचाल होते, काही वृक्षवेलीसारखे फक्त उभे असतात. परंतु सर्वांच्या ठिकाणी जीवनाचं बीज जे आहे ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते मीच आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्वे पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्विनामहम. संपूर्ण वस्तूंचा, जीवजंतूंचा निर्माता भगवंत म्हणतात मी आहे. बीजं मां सर्वभूतानां, उत्पत्तीचं मूळ कारण मी आहे भगवंत म्हणतात. आणि अर्जुनाला सांगतात विद्वी पार्थ सनातनम, हे तू जाणून घे अर्जुना. बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्विनामहम. पंचमहाभूतांच्या ठिकाणी प्रदान केलेली शक्ती ही त्या पंचमहाभूतांची वाटत असली तरी सूर्यात तेज, आकाशाची विस्तीर्णता, वायूतले शीतलता, जे काही असेल ते संपूर्ण शक्ती, पाण्यातलं जीवन, हे सगळं मी आहेत. पाण्यातला रस मी आहेत भगवंत सांगतात. मूळ चव जे आहे ती मीच आहे, कारण उत्पत्ती माझी आहे. माझ्याशिवाय या सृष्टीचं पानही हलत नाही. आणि संतांनी तेच वर्णन केले आहे महाराज. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिविन. अहो त्यानं त्याचा अंश काढून घेतला की चौघांनी खांदा देऊन सुद्धा उचललं जात नाही महाराज, इतकं जड शरीर आहे. वास्तविक शरीर जड आहे, पण तरी सुद्धा त्यात बदल होतात, चेंजेस होतात. देहिन्नोस्मिन् यथा देहे कौमार्यं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की अर्जुना, शरीरामध्ये होणारे बदल हे सगळं त्या शरीरामध्ये चैतन्य त्याच्या संपर्कात असल्यामुळे, चैतन्याशी जडचा संबंध आलेला असल्यामुळं शरीर आपल्याला चैतन्यमय वाटतं. त्यात बदल होतात, त्यात वृद्धी होते. बाल्यावस्थेतून
कुमारावस्थेतून तारुण्यातून वृद्धाप काळात जीव जातो आणि शेवटी वृद्धाप काळानंतर एका देहातून दुसऱ्या देहामध्ये सहजपणे निघून जातो, शिरकावतो, प्रवेशित होतो. आणि तो कसा प्रवेशित होतो दुसऱ्याच अध्यायामध्ये भगवंत वर्णन करतात की वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नवानि देही तथा शरीराने विहाय जीर्णानि नन्यानि संयाती. जीर्ण वस्त्र सोडून द्यावं नवानि देही आणि नवीन वस्त्र धारण करावं अगदी तितक्या सहजपणे. जसं आपण एखादं वस्त्र जीर्ण झालं, फाटलं, जुनं झालं की ते टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. आत्म्याचं तसंच आहे, चैतन्याचं तसंच आहे की एक शरीर नंतर ते सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेशित होतं महाराज. थोडक्यात सर्व शक्तींचं उगमस्थान, सर्व जीवमात्रांचं उगमस्थान, उत्पत्तीस्थान म्हणजे भगवंतच आहेत. आणि माऊली हेच ज्ञानेश्वरी ज्ञान विज्ञान योग अध्याय 7 त्यात 41 क्रमांकाच्या ओळीमध्ये म्हणतात, जव हा विश्वाकारू असे तव ते विश्वाचे सारिखे दिसे मग महाप्रलय दशे कैसेही नव्हे. अर्थात जोपर्यंत हा जगद्रूपी आकार आहे तोपर्यंत जे तत्व जगासारखंच दिसतं, परंतु महाप्रलयानंतर तेच तत्व त्यावेळेस कोणत्याही आकाराचं राहत नाही. ते संपूर्ण माझ्या ठिकाणी एकत्रित होतं. भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत की जव हा विश्वाकारू असे तव ते विश्वाची सारिखे दिसे मग महाप्रलय दशे कैसेही नव्हे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.